सगळ्याच त्यांच्या भाज्या अफलातून असतात। नवीन ग्राहकांनी इथे डोळे बंद करून यावं, त्यांना क्वालिटी मिळेल। पुरोहित थाळीने रेल्वे प्रवासी जे असतात त्यांच्यासाठी थाळी सुद्धा ते सप्लाय करतात। टिफिन सर्व्हिस सुद्धा तुम्ही सुरू केलेले आहे। टिफिन पण आम्ही दुकानात पाठवतो। दुकानात 8 माणसे काम करतात, कुठे 10 माणसे काम करतात, तिथे त्या दुकानावर पाठवून देतो आम्ही। नमस्कार, सिनेरामा फूड अँड प्रोडक्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण कल्याण पश्चिमेला स्टेशन रोडला जरीमरी मंदिरच्या जवळ आरती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी पुरोहित थाळी आहे, तिथे आपण आलेलो आहोत। आणि गेले 1999 पासून पुरोहित थाळी सुरू झालेला आहे। 25 ते 26 वर्ष झाले आणि या पुरोहित थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त 120 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी आहे। किती वर्षापासून येत आहे? मी साधारणपणे इथे 4 वर्षापासून येतो आहे। तुम्हाला ही अनलिमिटेड थाळी कशी वाटते? ह्या थाळीबद्दल बोलायचं म्हणजे ही क्वालिटी थाळी आहे। इथले जे मालक वर्ग आहे त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे। जे साहित्य ते आपल्याला वाढतात ते स्वतः खरेदी करायला सकाळी जातात मार्केटमध्ये। चांगल्या प्रकारचं ते आणतात, म्हणजे भेंडी असेल कुठल्याही भाजी ते स्वतः खरेदी करतात। चांगलं वाटलं तरच ते आणतात आणि सगळ्या लोकांना देतात। आणि त्यांच्यामध्ये आदरातिथ्य म्हणजे हॉस्पिटॅलिटी एवढी आहे की प्रत्येक माणसाला त्यांनी जोडून ठेवलेलं आहे। स्वच्छता जी आहे ती खूपच चांगली आहे। सर्व्हिसबद्दल त्यांना खरं A++ रेटिंग द्यायला पाहिजे। कल्याणमध्ये हे असं आहे, खरंच म्हणजे खूप कमी लोकांना माहिती आहे, पण ज्यांना माहिती आहे ते इथे एकदा नाही तर परत येतात। इवन घरचं काही कार्यक्रम असेल तरी यांनाच ऑर्डर देतात। ते त्यांच्यामध्ये मोठेपणा जाणवू देत नाहीत, ते म्हणजे इगो वगैरे नाही आहे। सगळ्याच त्यांच्या भाज्या अफलातून असतात। बरं, ग्राहकांसाठी काय सांगाल? नवीन ग्राहकांनी इथे डोळे बंद करून यावं, त्यांना क्वालिटी मिळेल। कुठलाही पदार्थ यांचा बाशी नसतो, सगळे फ्रेश बनवतात आणि लोकांना सर्व करतात। जर थाळीचा रेट वाढला तर तुम्ही काय? प्रॉब्लेम नाही आहे। थाळीचा रेट त्याने 150 रुपये जरी केला तरी लोक येतील आणि त्यांना एकही शब्द विचारणार नाही की आपने 150 रुपये क्यों किया। कारण जे पदार्थ देतात ना ते हटके देतात हो, आणि कुठेही कंजूशी नाही। म्हणजे कढी तर असा आयटम आहे की ते स्वतः आग्रह करतात की कढी लो। जो कढी खाणारा नाही तो देखील 1 वाटी 1.5 वाटी खाऊ शकतो, इतकं चांगली असते कढी। पुरोहित थाळी त्याचे जे मालक आहेत, शेठ आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। त्यांच्याकडनं या व्यवसायाच्या संदर्भात त्यांची माहिती जाणून घेऊया। नमस्कार, सिनेरामा फूड अँड प्रोडक्टमध्ये आपलं स्वागत। आपलं नाव सांगा? छगनजी पुरोहित माझं नाव आहे। या व्यवसायाकडे कसे वळलात? आता ही लाईनच आमची आहे, पुरोहित लोकांची हीच लाईन आहे। माझे बाबा पण हेच काम करायचे, बरोबर कॅटरर्सचं काम करायचे, आणि म्हणून माझी पण लाईन हीच झाली आहे। अच्छा, म्हणजे गेली 26 वर्ष झाले तुम्ही इथे सुरू केलेलं आहे। सुरुवात कशी झाली? किती रुपये थाळीपासून तुम्ही सुरुवात? पहिले आम्ही स्टार्टिंगला 99 मध्ये 15 रुपये थाळी होती, फुल अनलिमिटेड। हां, नंतर वाढत आता 100-120 पर्यंत झाले। 100 रुपये आहे, पण आता 120 रुपये करणार आहे, महागाई वाढले। ते कधीपासून? ते आता पुढल्या महिन्यापासून करणार आहे आम्ही 120 रुपये। हां, पुरोहित थाळीमध्ये किती वर्षापासून तुम्ही थाळी खायला येता? मला 3-4 वर्ष झाले पूर्वी। 4 वर्ष झाले। सर्व्हिस कशी वाटते? सर्व्हिस चांगली आहे यांची सर्व्हिस। जेवणमध्ये सर्वात बेस्टमध्ये बेस्ट जेवण म्हणजे पुरोहित थाळी। ओके, जेवण करायचं असेल तर पुरोहित थाळीमध्ये यायचं जेवण करायचं। आणि या थाळीमध्ये तुम्ही काय काय देता? या थाळीमध्ये 3 प्रकारची भाज्या देतो, दाल चावल कढी खिचडी चपाती भाकरी, बाकी सलाड वगैरे दही रायता असं पूर्ण असतो। मला आता एक सांगा, टिफिन सर्व्हिस सुद्धा तुम्ही सुरू केलेली आहे, ती कशी आहे आणि कशा पद्धतीने देता? टिफिन पण आम्ही दुकानात पाठवतो। लोकांना ज्या दुकानात 8 माणसे काम करतात, कुठे 10 माणसे काम करतात, त्यांना 10 टिफिन पाहिजे तर तिथे त्या दुकानावर पाठवून देतो आम्ही। तुमच्याकडे असे कामगार त्यांना सप्लाय करत असतात? हां, 2-3 माणसं आहेत ते टिफिन बाहेर घेऊन जातात। टिफिन थाळीचं काय रेट आहे?
टिफिनचं असं सध्या 120च आहे रेट, पण टिफिनचं पण अजून विचार केला नाही आहे कसं काय वाढवायचे, काय व्हरायटी त्याच्यात वाढवायची, काय करायचं असं. तुमच्या हॉटेलची वेळ काय, सकाळचं आणि संध्याकाळची? सकाळची 10:30 ते 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6:30 ते 11 वाजेपर्यंत. याचबरोबर पुरोहित थाळीने रेल्वे प्रवासी जे असतात, एक्सप्रेस ट्रेनवाले असतात, लोकल ट्रेनमधून जे प्रवास करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा खास करून थाळीसुद्धा ते सप्लाय करतात, अगदी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन. याबद्दल त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया. कशा पद्धतीने तुम्ही सप्लाय करत असता? जे आम्हाला लोक ऑनलाईनवर नंबर बघून ऑर्डर करतात त्या लोकांना आम्ही स्टेशनवर पाठवून देतो आणि रेल्वे टिफिन पार्सल सुविधा उपलब्ध आहे. साधारण या थाळीचा रेट किती आहे? या थाळीचा 150 रुपये रेट आहे. शुद्ध शाकाहारी आमच्याकडे मिळते. म्हणजे जे स्पेशल थाळी म्हणून आहे की साधी थाळी म्हणूनच आहे? ही साधी थाळी म्हणून आहे. स्पेशल थाळी 210 रुपये. मित्रांनो, मी आता अनलिमिटेड थाळी मागवलेलं आहे आणि या थाळीमध्ये कोणकोणते पदार्थ आहेत ते मी तुम्हाला सांगतो. कढी आहे, डाळ आहे, बटाटा भाजी आहे, वाटाण्याची भाजी आहे, कोशिंबीर आहे, भेंडीची भाजी आहे आणि फ्राय केलेली मिरची आहे, हे लोणचं आहे, कांदा आहे, हा फुलका आहे, त्याच्याबरोबर आहे छास आहे. मी आता सुरुवात करतोय. जेवणाचा मी आस्वाद घेतलेला आहे आणि सगळ्या भाज्या छान होत्या. चवीबद्दल बोलायचं झालं तर एकदम घरगुती पद्धतीची चव होती. रुचकर असं जेवण होतं आणि या अनलिमिटेड थाळीची किंमत आहे फक्त 120 रुपये. तुम्ही ते एकदा आवर्जून भेट द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सिनेरामा फूड अँड प्रॉडक्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.